महामार्गावर नागरिकांकडून चक्काजाम, सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा। तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच आहेत। 2 दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका 78 वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली। यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केला आहे। प्रसंगी आता दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे। अजबसिंग नारायण पाटील वय 78 वर्ष, राहणार द्वारकानगर जळगाव, मूळ रहिवासी तालुका यावल असे मयत वृद्धाचे नाव आहे। ते द्वारकानगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते, तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता। रस्ता ओलांडत असताना जळगाववरून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळेला द्वारकानगरीतील नागरिक घटनास्थळी जमा झाले। केसीएन घटना आजूबाजूच्या पंचक्रोशीत समजतात सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.